लवकरच गणपतीचा सण येतोय आणि पिंपरी चिंचवडमध्ये गणपती अतिशय उत्साहात साजरा केला जातो। विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या माध्यमातून ह्या वर्षी एक अनोखा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे, जो आहे गोमय गणेश, जो पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि शास्त्राला धरून आहे। आपण आज एका अशा कारिगरकडे चाललेलो आहे जे बिबेवाडी इथे राहतात, तर त्याच्यामुळे आम्ही आता मेट्रोने स्वारगेटच्या दिशेला प्रवास करतोय। आपण एका अशा कार्यकर्त्याकडे चाललेलो आहे जे गोमय पंचगव्यपासून अतिशय सुंदर सुबक असे पर्यावरणपूरक गणपती बनवतात। मित्रांनो नमस्कार। गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि येत्या काही दिवसातच आपल्या सगळ्यांच्या शहरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहे। आता गणेशाचा काळ किंवा गणपतीचा काळ हा सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा उत्सव साजरा करण्याचा काळ आहे आणि ज्या वेळेस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, आपल्या मंडळांमध्ये बसतात, तेव्हा एक प्रसन्नतेचं वातावरण असतं। गेल्या काही दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग झालाय तो म्हणजे की आपल्याला आपले उत्सव पर्यावरण पूरक कसे करता येतील, आपल्या गणपती बाप्पांना आपण कसं चांगल्या स्वच्छ ठिकाणी विसर्जित करू शकतो, हे अतिशय महत्वाच्या गोष्टी बनलेल्या आहेत। तर आज आपण आलो आहे कात्रजमध्ये, कात्रज नाही, हे बिबेवाडी आहे आणि या ठिकाणी आपण एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे गेल्या अनेक वर्षापासून मूर्त्या बनवतात आणि कसं गणपती बाप्पांनीच त्यांना नॅचरल किंवा नैसर्गिक गणेश उत्सवाच्या दिशेने त्यांना कसा कौल दिला, अशा आपण एका व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे सत्यवानजी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी सुद्धा आहेत, ज्यांची भोर तालुक्यामध्ये गोशाळा आहे आणि त्यांचा हा नवा उपक्रम आज आपण सगळेजण अनुभव करणार आहोत। नमस्ते सत्यवानजी, नमस्कार। नमस्कार विशालजी। तर हे सत्यवानजी आहेत, हे त्यांचे मित्र विनयजी आणि हे दोघंही गणपतीसाठी त्यांनी एक अतिशय अनोखा उपक्रम केलेला आहे। गेल्या 30 वर्षापासून ते पीओपीचे गणपती बनवत होते। गणपती बाप्पांनी त्यांना कसं त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या मनाला एक कौल दिला आणि त्या कौलापासनं ते कसे एका पर्यावरण पूरक अशा पर्यायाकडे वळालेले आहेत। आज त्याची ही पूर्ण गोष्ट आपण ऐकणार आहोत सत्यवानजी यांच्याकडनं। तर सत्यवानजी, क्षमा करा आम्हाला यायला थोडा वेळ झाला, पण तुमचा हा जो काही अनोखा उपक्रम आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? नमस्ते। तुम्ही आताच म्हणल्याप्रमाणे गेल्या खूप वर्षापासून मी पीओपीच्याच मूर्ती बनवत होतो, परंतु ज्यावेळी प्रदूषण होतंय, पर्यावरणाला त्याची घातकी निर्माण होते, मग पर्यावरणाचा झालेला प्रॉब्लेम, मी पीओपीच्या गणपती बनवतो म्हणजे माझ्यापासून सुरुवात होते। जर मीच हे बनवणं बंद केलं तर निश्चितपणे ते होणार नाही आणि खऱ्या अर्थानं मी जो दोषी आहे ते मला सतत बोचायला लागलं आणि त्याच्यातून मग असं ठरवलं की नाही, चला आता पर्यावरणाकडे थोडंसं वळूया, पर्यावरणाचं रक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे आणि या हेतूनं मग गोमयकडे वळलो। विनयजी, तुम्हाला एक मराठी चालेल? तुम्हाला एक विचारायचं आहे की आपल्या गोशाळेमध्ये मी असं ऐकलं की तुमच्याकडे गीर गाई आहेत, तर आता त्याचं दूध तूप तर असणारच आहे, तर शेणाकडे आणि गोमूत्राकडे जायचा विचार तुमचा कसा आला? कारण दुधापासून उत्पन्न आहे, पण शेण गोमूत्राचा हा नवीन उपक्रम तुम्ही कसा विचार केला? हाँ, कैसा होता है, गौशाला चलाना इतना आसान नहीं था। जब गाय से दूध का उत्पन्न पूरा नहीं हो रहा था तो हमने कुछ ऑप्शन ढूंढा और ऑप्शन में हमें गोमय के प्रोडक्ट पता चले और उसमें आम्ही जे महाराष्ट्रात आहो आणि महाराष्ट्र प्रत्येक वर्षी आपण गणपती बाप्पा आणतो, त्यावेळी आपण डिसाईड केले की आपण ट्राय करू, गोमयचे गणपती करूयात, ते पर्यावरणपूरक पण असेल आणि आपला जे गौशाला आहे त्याचा खर्च पण निघून जाईल। त्यामुळे आपण 4 वर्षीपूर्वी हे सगळं चालू केलं आणि आता आपण गोमयची मूर्ती करतोय आणि मूर्तीबरोबर आपण 50 इतर वेगळेही प्रोडक्ट करतोय गोमयचे। गणेशजी, आपली ही गोशाळा कुठे आहे? विंग म्हणजे आपला पुणे सातारा हायवे, या हायवे पासून शिंदेवाडी पासून आतमध्ये एक 4 किलोमीटर विंग म्हणून गाव आहे, इथे गोशाळा आहे। तालुका खंडाळा येतो, पण भोर आणि खंडाळा बॉर्डर आहे।
अच्छा, म्हणजे या भोर वार्डात. खंडाळा तालुक्यामध्ये. भोर खंडाळा तालुक्यामध्ये आणि आपल्याकडे कुठल्या जातीच्या गायी आहेत? गीर गाई आहेत सगळ्या गीर total. गाई. गीर गाई. किती गायी आहेत आपल्या गोशाळेमध्ये? आता 22 गाई आहेत. 22 गाई आहेत. म्हणजे त्यांचं दूध सोडून शेण आणि गोमूत्रावर सुद्धा आपण काम करतो. हो, दूध सुद्धा, दुधाचे वेगवेगळे सगळे पदार्थ आणि शेणापासून होणारे सगळे पदार्थ. म्हणजे गाईचं दूध, शेण आणि गोमूत्र हो, या तिन्हीचा वापर करून तिन्हींचा आपण वापर करून त्याच्यापासून वेगवेगळे products वगैरे बनवतो. पंचगव्य प्रॉडक्ट्स तयार करतात. चौरंग बनवलेला पान आणि एकदम मजबूत आहे. छान. मजबूत आहे. देवाची मूर्ती वगैरे ठेवायला हा, छान आहे ना? त्याच्यात सरस्वती यंत्र आणि ही जी आपण मूर्ती पाहिली ती एकदम परफेक्ट त्याच्यावर बसते. हा खूप सुंदर असा गोमयपासून बनवलेला चौरंग आहे जो गणेशजींनी दाखवलाय. आणि ह्याचं विशेष गोष्ट अशी आहे की हा वजनाला अतिशय हलका आहे, त्याच्यामुळे ऑपरेटिंग खूप सोपं आहे. आणि ह्याच चौरंगावर सुंदर अशी ही 8 इंचाची छोटी मूर्ती बसू शकते. म्हणजे साधारण 500-600 रुपयाचा हा चौरंग आणि त्याच्यावर आपले गणपती बाप्पा अतिशय छान पद्धतीने विराजमान होतात. असं हे सुंदर गोमयचं आसन आणि त्याच्यावर गोमयपासून बनवलेली गणेश मूर्ती. मला वाटतं ही 11 इंचाची आहे, नाही, 12 नाही, इंच. 12 इंच आहे ही आणि ही 11 इंच आहे. ही त्याच्यापेक्षा लहान थोडी 10 इंच आहे. अच्छा. आणि ही एकदम छान आहे बघा. म्हणजे आम्हाला याला जास्त मागणी आहे. 8 इंचाची मूर्ती दिसायला एकदम आकर्षक आणि वापरायला वगैरे हँडलिंग. आणि याला हँडलिंगला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता शाडूची मूर्ती उचलायची तुम्हाला तर पाटावरच नेऊन सुद्धा बाजूला काढू शकत नाही. पाटावरच ठेवली पाहिजे, तशीच उचलली पाहिजे. तसं हिला काय प्रॉब्लेम नाही. हिला तुम्ही बिंदास उचलू शकता. पुरं गोमय आहे. खूपच लाईट आहे. एकदम खूप लाईट. त्याच्यामध्ये गोमय सोडून अजून काय वापरलं जातं? लकडी मैदा म्हणून एक 10% वापरला. सो थोड्याला बाइंडिंग म्हणून थोडं चिकट करायचं यासाठीच. काही जण हरड वगैरे पण वापरतात. हा, वापरतात. आणखीन काही गवार मैदा, ते गवार गम म्हणून सुद्धा वापरतात. कारण की इतकं असं फिनिशिंग येणं, अगदी POP सारखं फिनिशिंग येणं हे फार डेंजर काम आहे. म्हणजे कलाकुसरच्या बाबतीत खूपच सुंदर हा. फिनिशिंग आहे ना. फिनिशिंग खूप छान एकदम आहे. सुंदर. आता ह्याच्यामध्ये ही जी 8 इंचाची आहे, हा, तर ह्याच्यामध्ये काही वेगळा अजून पॅटर्न आहे का? दगडूशेठ किंवा 8 इंचामध्ये आणखीन हिथं जी आम्ही ठेवली ना, ही अशी एक होती शिवरेकर. हा. परंतु ती जरा जास्त आकर्षक असल्यामुळे मग तिच्यावर आपण जास्त तीच फोकस म्हणतो. केला. ही किती इंचाची आहे? ही 12 इंचच आहे. अच्छा. हा शिवरेकरच आहे. आणि दगडूशेठ यावर्षी बनवला मुद्दा म्हणतो. दगडूशेठला जरा जास्त पसंती आहे. म्हणजे काही पालक आले होते न्यायला, तर त्यांनी विचारलं मुलांची पसंती याला नाही, रंगीत बाप्पा पाहिजे त्यांना. त्याच्यावर मग असा रंगीत बनवल्याकडे जास्त ओढा जरा केला. आणि रंगी त्याच्यामुळे काय होतं, थोडस रेखीवपणा पण येतो. आणि रेखीवपणा गणपतीचं येतो. सौंदर्यच मुळात. आकर्षक दिसतात हा जो डोळे. रंग आहे, हा रंग आपला नॅचरल आहे का? हा, सगळे नॅचरल कलर आहेत. म्हणजे केमिकल थोडंफार असणारच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे असं काय वॉटर कलर आहे का? वॉटर कलर, टोटल वॉटर कलर आहेत. म्हणजे ऑइल पेंट नाही हा. नाही नाही, Water ऑइल color आहे. ऑइल नाही, थिनर नाही, यात कुठल्याही गोष्टी नाहीत. पूर्णपणे वॉटर. हा गोल्ड आहे. हा. हा गोल्ड सुद्धा वॉटरच आहे. अरे वा. टोटल वॉटर. आणि पाण्यात आपण विसर्जित केल्यानंतर साधारण किती वेळात? पाण्यात विरघळायला शाडूपेक्षा थोडा जास्त वेळ जातो. पण ती प्रोसेसमध्ये ठेवायला लागते. म्हणजे काय होतं, हे गोमय आहे. मग मूर्ती ज्यावेळी तुम्ही विसर्जित करता लगेच त्यात पाणी शोषून घेत नाही पटकन, थोडा वेळ जातो. पण एकदा पाणी शोषून घेतलं, पूर्ण भरली पाण्यानं, की ती एकदम ओली होते. पण तरी लगेच आकार सोडत नाही. थोडंसं तिला मूव केलं तर मग आकार सोडतो, पूर्ण डिझॉल्व होतो. तर सुरुवातीची म्हणले अरे हे खत आहे, कारण हेच गोबर आम्ही शेतामध्ये खत म्हणून वापरतो. मग कशाला विसर्जन करायचं पाण्यात, आपल्या जमिनीतच विसर्जन करूया. मग तिला जमिनीतच मिक्स केली, त्याला शेतामध्येच. इतकं आवडीने केलं ते. सुरुवातीला मला विरोध झाला जरा, कारण गोबर आहे, ते गाईचं शेल आहे आणि शेणाची कुठे मूर्ती बसवतात का, म्हणजे त्याची कुठे पूजा करायची का. तर लोकांना हळूहळू पटलं. ह्याच्यामध्ये थोडासा आमचा अभ्यास असा आहे की समर्थ रामदासांच्या चरित्रामध्ये समर्थ रामदासांनी टाकळीमध्ये, साताऱ्यामध्ये हनुमानाचे आणि रामाच्या मूर्त्या गाईच्या शेणात घडवलेल्या आहेत. त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. नंबर 1 म्हणजे ह्याचा अर्थ काय की साक्षात समर्थ रामदासांनी ह्याच्यानी भगवंतांच्या देवाच्या मूर्त्या बनवल्या. नंबर 1. नंबर 2, अजूनही दक्षिण भारतामध्ये कैक तीर्थक्षेत्री
बालाजीला किंवा देवीला पहिले गोमातेला आत नेलं जातं. तिच्या मागून म्हणजे गायीचा जो मागचा भाग आहे जिथून गाय शेण गोमूत्र देते त्या भागाचं दर्शन केलं जातं देवाला. जेव्हा पडदा उघडतात देवाचा गाभारा उघडतात तेव्हा पहिले गायीचं मागच्या भागाचं दर्शन भगवंतांना देवाला दिलं जातं आणि गायीनी शेण गोमूत्र दिल्यानंतरच त्या गाभाऱ्यामध्ये त्या शेणाने आणि गोमूत्राने लिपाई होते बघा. आणि म्हणूनच आपल्या वेदांमध्ये शास्त्रांमध्ये गोमय वसते लक्ष्मी हा श्लोक आहे. होय. जर गोमय वसते लक्ष्मी म्हणलेलं आहे याचा अर्थ काय की गोमयमध्ये लक्ष्मीचा वास आहे. प्रश्नच नाही. तर त्याच्यामुळे मला जर विचाराल तर शास्त्र शुद्ध पद्धतीने इव्हन आमचे जे गुरुजी आहेत जे गेल्या 40 वर्षापासून वेद अध्ययन आणि पौरोहित्य करतात त्यांचा रामायण आणि महाभारतावर खूप चांगली पकड आहे. त्यांनी स्वतः हे प्रमाणित केले की शेणाची तुम्ही मूर्ती बनवू शकता. आणि मुख्य म्हणजे हे जर तुमचा हेतू इतका उदात्त आहे की गोमातेचं रक्षण झालं पाहिजे. दुसरं की हे पूर्ण पर्यावरण पूरक आहे ना. पर्यावरण पूरक 100%. मी तुमचं माहिती ऐकली होती त्याच्याविषयी थोडं काय सांगाल की मला जे समजलं की तुम्ही पूर्वी पीओपी आणि ह्याचं मूर्ती बनवायचा मग ह्याच्याकडे नक्कीच. म्हणजे खूप वर्ष झाले मला. मी 26 वर्ष झालं पीओपीच्या गणपती बनवतोय. आता 8 वर्ष याच्यावरच फोकस केलाय. पण जेव्हा प्रदूषण वगैरे या गोष्टी नजरेसमोर आल्या ना तेव्हा माझ्या डोक्यात पहिला विचार असा आला की अरे मी पीओपी बनवतोय म्हणजे ह्या सगळ्याला दोषी पहिला मी आहे. मग मीच पहिला दोषी असेल तर इथून सुरुवात करूया म्हणून म्हणलं मग नाही. आणि आमच्याकडे खिलार गाई गावाला आमच्याकडे घरी स्वतः आहेत. मग त्यानंतर या बरेचसे मित्र आहेत आमचे. त्या मित्रमंडळींचे मग गाईचे गोठे आहेत मोठमोठे. मग त्या गोशाळेमध्ये जाऊन आलो आणि म्हणलं या शेणाचं का नाही होणार मूर्ती. होऊ शकते करूया. शेणाचे काही छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत ते वेगवेगळे बनवायला लागलो आणि मग नंतर याच्याकडे आलो. म्हणजे आता अगदी 10% सुद्धा मी पीओपी करत नाही. त्यानंतर शाडू सुद्धा करत होतो पण शाडू सुद्धा पर्यावरण पूरक नाही. जसं हे 100% पर्यावरण पूरक आहे. आणि कलरचं तुम्हाला म्हणलं की अगदी हा थोडासा गोल्ड आहे किंवा हा आहे याच्यामध्ये थोडंसं केमिकल असेल सुद्धा पण 99% तर क्लिअर झालं. म्हणजे माझे मित्र सुद्धा काही जण स्वतः सांगतात त्यांना म्हणलं अरे थोडंसं जरा केमिकल येणारच की. अरे ते बोलले एवढे तू पर्यावरण पूरक करतोय आता 2% काय फरक पडला रे बोले. पण रंगीत कर म्हणून रंगीत कर. नाही तर सुरुवातीला हळदी आणि कुंकू याचाच रंग वापरत होतो. पण आकर्षक मूर्ती जर दिसली तर मग ग्राहकाचं लक्ष जरा त्याच्याकडे जास्त फोकस होतं. मला असं विचारायचं आहे त्यांना माहितीच नाही की गोमय काय आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सांगणार गोमय म्हणजे काय. वास्तविक अगदी सुरुवातीपासून ग्रामीण भागामध्ये गोमयानं आपण सारवत होतो. नाही घराची घरामध्ये जमीन सारवायची. सारवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता की आता इथली जी जमीन आहे माझी सगळी पवित्र होईल. ती पवित्र व्हावी म्हणून सारवणी ही पद्धत सुरू झाली. शिवाय आणखीन एक शास्त्रीय वेगळाच उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा की ती जी गायी आहे ती दिवसभर उन्हामध्ये आणि आम्ही सुद्धा दिवसभर उन्हामध्ये सूर्यप्रकाश आम्हाला मिळणार आहे पण नाईटला रात्रीनंतर काय मिळेल तर घरामध्ये जर ती भुई म्हणजे जमीन म्हणतो आपण ती जर शेणानं सारवलेली असेल तर तिचा जो फुफुटा उडतो हवेबरोबर तो आपल्या नकळत नाकावाटे जातो आणि ऑक्सिजन आपल्याला मिळतो. म्हणजे गोबरमध्ये गायी दिवसभर उन्हात असल्यामुळे प्रचंड ऑक्सिजनचं प्रमाण या गोबरमध्ये. आम्ही तुम्ही आता पाहताय त्या गणेश मूर्तीच पाहताय पण याच्यापेक्षा सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवलेत की ज्याच्यामध्ये गोबरच आहे. म्हणजे गोबरची वस्तू जर आपल्या घरामध्ये जर असेल तर ऑक्सिजनचं प्रमाण निश्चितपणे वाढणार आहे. ते असे ओम स्वस्तिक वगैरे या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत. ते प्रोडक्ट्स घरामध्ये ठेवल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ते पॉझिटिव्ह एनर्जी ऑक्सिजनचं प्रमाण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. या सुंदर उपक्रमामध्ये कितीतरी गोष्टींची विशेष काळजी घेतलेली आहे. जसं पर्यावरणाला धरून
निसर्ग आणि गोमातेचं रक्षणाचा हेतू ह्याच्यामध्ये साध्य होतोय. आपण बघितलं की सत्यवानजी, विनयजी यांचा जो इनोव्हेशन किंवा काही नाविन्यपूर्ण गोष्ट करण्याचा जो ध्यास आहे, या सगळ्याच गोष्टींना जर आपल्याला चालना द्यायची असेल तर मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याचं प्रबोधन केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ किंवा हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे. तर विश्व हिंदू परिषद, पिंपरी चिंचवड जिल्हा आणि सर्वच निसर्ग आणि गणेश प्रेमींना एक आव्हान आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण, गोमातेचं रक्षण आणि त्याचबरोबर सत्यवानजींसारख्या कारिगरांना प्रोत्साहन मिळेल असं काहीतरी कृत्य आपल्याकडनं घडेल. जय श्रीराम.